शेवाळ्या संपल्या होत्या तर मम्मीनी शेवाळ्या दिल्यात, घेतल्या होत्या, पण मला जायला वेळच नाही मिळाला, त्याच्यामुळे मग तिने घेऊन पाठवल्यात। आणि ही चटणी आहे कांदा लसूण मसाला, जो मी वर्षभर वापरते आणि तो तिने एवढा डब्बा भरून बरणी भरून दिलेली आहे। आणि हे खारी आहे की जी मला फार आवडते, ती तिने घेऊन दिलेली आहे। हे नांदणीची बिस्किटं आहेत, ती पण मला खूप आवडतात, ती सुद्धा घेऊन दिली। पोरींना काय काय बिस्किटं वगैरे दिलेली आहेत। आणि हा वरणा जो मला आवडतो। आणि हे काळे बी आहेत, ज्याला आम्ही हुलगे बोलतो, हे दाणे टाकून मी मसाले भात बनवते, तर ते सुद्धा घेऊन दिले त्यांनी। आणि सांगलीचा फेमस कपाले भडंग हा खूप आवडतो आम्हाला। आणि जावयाला इडली खूप आवडते, तर चटणीसाठी मम्मीनी नारळ दिलेत। लाल माठची भाजी मनूला खूप आवडते, इथं मिळत नाही म्हणून ती लाल माठची भाजी दिली। वांगी, कुडचीची वांगी आहे ती खूप आवडतात म्हणून ते दिलेत। आणि कलाकंद आहे, हे भगवानलाल कंदीचे कलाकंद आणि पेढे, मटकी पण घेतली होती तिथेच। आणि हे खास आहे, माझ्या मिस्टरांना बेसनचे लाडू खूप आवडतात, मग मम्मीनी येताना बनवून दिलेत। आणि त्यांच्या दोघांचं पटत नाही एकमेकांशिवाय, आणि एकमेकांशिवाय राहू पण नाही शकत असं आहे त्यांचा। आणि तिने खास त्यांच्यासाठी म्हणून हे बेसनचे लाडू बनवलेत तुपातले। आणि मम्मीला एकदाच बोलले होते मी की मला शूटिंग करताना जे सोफा असतो तिथं कार्पेट सारखं पाहिजे, जरासं चांगला व्हिडिओ येईल, तर हे तिने लगेच मला पॅक करून ठेवलं होतं, तर बोलते की हे छान दिसेल, मग तिने पॅक केलं। त्यांनी ही साडी घेतली आहे, त्यांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी ही साडी घेतली, खूप छान आहे, मला खूप आवडली। ह्याची किंमत नाही आहे पण ही खूप छान आहे, माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। पण केला आणि मग राहिलो एक दिवस आणि मग रिटर्न आलो खोपोलीला। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।